हॅलो, नमस्ते. कशा आहेत माझ्या मैत्रिणी? मजेत ना? तर हो, आम्ही पण एकदम मजेत आहोत. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदी आणि उत्साही जावो. इथं चालली होती सकाळची गडबड आणि रात्री झोपायला उशीर झाला, तर उठायला पण थोडासा उशीरच झाला. दीदीचं आवरून दिलं, ती गेली कॉलेजला आणि हर्षू आणि पप्पा पण जाणार होते बाहेर. पुण्यात जायचं होतं त्यांना, तर त्यांचं पण आवरून दिलं. साधा नाश्ता बनवला फक्त पोह्याचा आणि तोच सगळ्यांनी खाल्ला. कारण की इडली वगैरे काही डोसे करायचे होते, पण पीठ भिजवायचं लक्षातच नाही. म्हणजे ना त्याचं काय होतं, करायचं तर करू वाटतं, पण आहे ना पीठ भिजवायचं लक्षात राहत नाही. तर रात्री भिजत घालून वाटून ठेवायला पाहिजे होतं, पण नाही लक्षातच नाही. घालायचं, घालायचं करून संध्याकाळ झाली आणि म्हटलं आता कधी भिजणार. तर मग सकाळी गडबडीत त्यांना पण 8, 8:30च्या ट्रेनने जायचं होतं, तर मग पोहेच केले पटकन आणि इथं भाभी आणि मम्मी मेथी निवडत होत्या, जी की माझ्या मैत्रिणीने दिली होती. मग मेथी निवडल्यावरती बसल्यात. माझ्या सासूबाईंना आहे ना थोडंसं ऐकायला कमी येतं. थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी मोठ्याने बोलावं लागतं त्यांना किंवा जास्त म्हणजे त्यांना ऐकायला येत नाही, तर त्या जास्त बोलत पण नाहीत. पण आहे ना त्यांचं काहीच नसतं. इतकं छान मम्मीला पण मम्मी, मम्मी म्हणतील. पप्पाला मी मम्मी, मग पप्पा म्हणते, त्या पण मम्मी, पप्पाच म्हणतात. आणि इतका छान स्वभाव आहे त्यांचा. इतके वर्ष झाले म्हणजे आता 20-22 वर्ष झाले माझ्या लग्नाला. पण कधी एक शब्दाने आमचं दोघीचं काही तर नाहीच. पण त्या असं मला एक शब्दाने अजून वाईट असं काही बोलल्या नाहीत, की मला राग येईल किंवा मला काही वाईट वाटेल असं तर कधीच बोलल्या नाही. मलाच नाही, माझ्या जावेला पण त्या कधी काही बोलत नाहीत. कारण त्यांचा स्वभावच नाही तो. ते म्हणतात, "आम्हीच आमचा संसार केला, आता तुमचा करा. नासवलं तरी तुमचंच, साठवलं तरी तुमचंच." आणि सगळ्यांशी एकदम छान आहे. त्यांचं असंच जावाभावात पण नाही आणि कधी कोणाशीच नाही. एकदम छान त्या स्वभावाच्या. शिकलेल्या आहेत ना त्या, त्यामुळं त्यांना ते कळतं, की कसं राहायला पाहिजे कोणाशी. त्या जुनी 7वी शिकलेल्या आहेत, तर त्यामुळे ना त्यांना ते भौतिक ज्ञान सगळं आहे. तर मग इथं तेच चाललं होतं. माझी स्वयंपाकाची तयारी चालली होती. पनीर आणलेलं हर्षूनी 2 दिवस झाले, तेव्हा तो गेला होता गावात. तर छान तिकडे डेअरी ना, तर तिथे पनीर छान मिळतं. तर पण हे सगळे गेले आणि दुपारी कधी येतात, त्यांना 12:30ची ट्रेन भेटते की नाही माहित नाही. म्हणून आहे ना, मग मी कांद्याची पात आणि डाळ पालक करत होते. तर मम्मीला म्हणलं, डाळ पालक करू का? तर ती म्हणली, "मी नाही खाल्ली बाबा कधी डाळ पालक. पालक असते आपल्याकडं, पण आम्ही नाही टाकली कधी डाळीत." म्हणलं, "ठीक आहे, आपण आज बनवू आणि तुला पण मग दाखवते म्हणलं बनवून. मग तुला आवडली तर बनवत जा." तर मग इथं तेच मी डाळ पालक चा कुकर लावला. डाळी आम्ही तिन्ही डाळीचे ना वरण एकत्र करतो, म्हणजे पित्त वगैरे होत नाही. मूग, मसूर आणि तुरीची डाळ एकत्र असते. तर मुगाची जास्त, त्याच्यापेक्षा कमी मसूरची आणि सगळ्यात कमी तुरीची असते. असं मी मिक्स करून ठेवत असते. त्याने ना पित्ताचा जर कोणाला त्रास असेल ना, तर म्हणजे होत नाही पित्त काही मिक्स डाळीचं वरण खाल्ल्यामुळं. आणि कांद्याची पात आहे ना सगळ्यांना आवडते घरात. त्यामुळं म्हटलं जाऊ द्या तीच करायचं. आज जरा बाहेर जायचं होतं आम्हाला आणि म्हटलं मग पटकन स्वयंपाक करून आवरून जावं. तर आहे ना ते हो, कांद्याची पात झाली ना, तर मग भाकरीच करायच्या ठरवल्या. हर्षू नव्हता आणि हर्षू असला ना त्याचं असतं नाटक. त्याला आहे ना चपाती लागती सगळ्याच गोष्टींबरोबर. त्याला काही असलं नसलं तरी चालतं, पण चपाती पाहिजे. तुमच्या पण मुलांचं असंच आहे का? त्याला आहे ना भाकरी खायची सवयच नाही लागली. लय कधीतरी एखाद्या वेळेस खाईल. जेवायचा नाही, पण बिना चपातीचा तसंच बसून राहील. सवय लागली आता त्याला. तर मी म्हणत असते, "एक टाईम आहे ना भाकरी करा, खाऊच जाऊ संध्याकाळी." तर लई जबरदस्ती केली किंवा केलेच नाही चपात्या, तर खातो मग. तसं काही नाही त्याचं म्हणायला. पण चपातीसाठी ना बसतो तसा कधी-कधी खुटून. मग नाही जेवत किंवा मग भातच खाईल असं. मुलं करतात तसं. आता मला असं वाटतं कुठं कॉलेजला गेल्यावरती बाहेर हॉस्टेलला वगैरे राहण्याची वेळ आली, बाहेर नोकरीनिमित्त राहण्याची वेळ आली, तर त्रास नाही होऊ. चपातीची नाही का सवय लागल्यावरती मग दुसरं मुलं काही खात नाही. म्हणून वेगवेगळं खावं असं वाटतं. भाकरी ज्वारी, बाजरीची खाल्ली पाहिजे. आता नाही खाणार. पुढं आता आपण कसं म्हणतो, "नको बाई चपाती, ज्वारी, बाजरीची भाकरी खाऊ. वेट वाढते किंवा चांगली नसते जास्त खाल्लेली पचनाला." त्यांच्या वयात आल्यावर कळेन आता त्यांचं वय आहे खायचं, त्यामुळे मी पण नाही काही म्हणत. आणि इथं म्हणता तर माझं आहे ना 2 वर्षापूर्वी वेट ठीक होतं. मी आता पाठीमागचे व्हिडिओ पाहते ना, तर मला त्याच्यात मी ठीक वाटते आणि आता तर खूपच वजन वाढलं माझं. इथं मी तुम्हाला कांद्याची पातीची रेसिपी दाखवते. जी की पहिल्यापासून आमच्या लहानपणापासून आम्ही खात आलोय आणि त्याची चव एकदम अप्रतिम आहे. कारण की ना गावाकडेच अशी बनवली जाते. इकडे शहरात आहे ना आपल्याकडं लाल मिरची नाही तर हिरवी मिरची घालतात. त्याने ना थोडीशी पात उगीर लागते. तर लाल मिरचीची पात आहे ना एकदम छान लागते भाकरी बरोबर म्हणा किंवा चपाती बरोबर पण.
तर कांद्याच्या पातीत आहे ना, इथं मी 5-6 लाल मिरच्या टाकल्यात आणि लसूण टाकला 10-12 पाकळ्या, मीठ टाकलं आणि शेंगदाणे घालणार. आमच्या ना प्रत्येक भाजीत शेंगदाणे असतात. सुक्या भाज्या असू, पातळ भाजी असू, तर शेंगदाणे असतात आणि हर्षूला आवडतात म्हणून थोडेसे जास्त असतात. तर त्याच्यात आहे ना, थोडे शेंगदाणे टाकले आणि हे वाटण आहे ना, असं जाडं-भरं म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं. जाडसर वाटल्याने ना कांद्याची पात अशी चिकट होत नाही. तर अशी मी थोडीशी एकदम बारीक न कापता थोडी जाडसर कापली होती आणि त्याच्यावरती आणि हे पहा मी तेलात म्हणजे कढईत तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही. पहिली तर पात टाकली आणि ही हेल्दी पण असते आपल्याला पाहिजे तर तेल टाकायचं, नसेल टाकायचं तर नाही पण टाकलं तरी चालते. पण शेवटी आम्ही थोडीशी धार टाकतो तेलाची, असं शिजवताना नाही आणि पालेभाज्या आहेत ना बऱ्यापैकी तर आम्ही अशाच करतो, की त्यांना तेल वापरतच नाही. बिना तेलाच्या म्हटलं तरी खाता येतात आणि जर टाकायचंच म्हटलं तर शेवटी एकदम एक धारभर तेल टाकायचं. त्याने काय होतं, की ज्यांना तेलाचा त्रास आहे किंवा ज्यांना खायचंच नाही तेल, तर त्यांच्यासाठी ना ह्या भाज्या एकदम छान आहेत. तर त्यामुळे ना सगळ्या पालेभाज्या ह्या पद्धतीने बनवू शकतो आपण. काहीच अडचण नाहीये. एकदम छान होत्यात आणि चव पण चांगली लागते. जर एखाद्याला टाकायचंच म्हटलं तेल, तर टाकू शकतो. शेवटी आम्ही आता ह्याला टाकणार तेल, कारण की आम्ही असं शिजून घेतो आणि शिजली ना भाजी पूर्ण, की मग तेल टाकतो. तर इथं आहे ना वाटण मी असं कांद्याच्या पातीवरती पसरून घेतलं. तिथं मूग डाळ पण टाकली आणि वरतून मूग डाळ टाकली ना, तर छान लागते कांद्याच्या पातीमध्ये मेथीच्या भाजीत. आमच्या इकडं ते टाकतातच नाही का. तर इथं विलायची बारीक करायची आहे, तर बघा विलायची. विलायची पावडर आहे ना संपली होती, तर ती बनवायची होती आणि 2-4 दिवस झालं असंच चाललेलं, की बनवायची. त्यानं काय होतं, की आपण सोलतो विलायची आणि फक्त आतलेच त्यातले दाणे टाकतो आणि साल अशीच वायाला जाते. चहात पण काही एवढी खास लागत नाही ती. तर मी काय करत असते, की पूर्ण विलायची ना अशी तवा पूर्ण गरम करायचा आणि विलायची टाकून आहे ना, गॅस बंद करूनच त्या तव्यावरती मग विलायची चांगली अशी आलटी-पलटी करून म्हणजे कडक होते त्याची साल आहे ना एकदम कडक होतं आणि तशी 5 मिनिटं ठेवायची. तर ती काय होते एकदम कडक होते आणि साल आहे ना मिक्सरमध्ये एकदम मग बारीक पावडर सारखी पिसली जाते. नाहीतर मग ती वाटत नाही. तर इथे ना मम्मीनी पपई कापली होती आणि पपई आणल्या होत्या. तर 4 पपई होत्या. त्यातल्या 2 व्यवस्थित आल्या, पण 2 पपई एकदम चेपल्या म्हणजे असं दबल्या होत्या. तर त्यातली एक पहिल्यांदा आम्ही खाल्ली आणि नंतर एक खाल्ली. तर आहे ना इथं स्वयंपाक माझा होतच आला होता आणि आम्हाला हे सगळं आवरता-आवरता 12-12:30 झालते. तर आम्हाला हर्षूनी त्यांनी फोन पण नाही केला पप्पांनी त्यांनी आणि डायरेक्ट अचानक घरी आले, की त्यांचं काम झालं, भेटले ते माझ्या भावाला आणि आले घरी. तर तोपर्यंत 12:30च्या ट्रेननी ते घरी पण आले होते आणि स्वयंपाक चाललाच होता आणि मी हसले म्हणलं, की "ते आगाऊ आहेत तुम्ही सांगितलं पण नाही. बरं झालं स्वयंपाक केला तुमचा, नाहीतर मग परत आम्हाला जायचं सोडून तुमचा स्वयंपाक करत बसावं लागलं असतं." तर इथं कांद्याची पात पण झाली, भाकरी पण झाल्या आणि मी मग ते आल्यानंतर 2 भाकरी अजून वाढवल्या. मग सगळ्यांनी आम्ही जेवण केलं आणि कांद्याची पात म्हणताना तर हे पहा एकदम छान झाली. तिला आहे ना एकदम असं किंचित तेल आम्ही टाकले, न टाकल्यासारखंच म्हणजे. तर भाकरी पण मी 4-5 मोठ्या-मोठ्या करून घेतल्या. माझ्या भाकरीत ना मोठ्याल्याच असतात. तर कांद्याची पात बघा एकदम सुटसुटीत छान अशी झाली आणि इथे ना मग वरण-भात, डाळ पालक होतंच म्हणजे डाळ पालक बनवलेली. रात्रीची मेथीची भाजी होती, हरभऱ्याची भाजी होती. रात्री 2 भाज्या थोड्या-थोड्या केल्या होत्या आणि त्यातलीच थोडी शिल्लक राहिली होती. तर इथं नंतर आम्ही हॉस्पिटलला मम्मीला डोळे दाखवायचे तिकडनं जाऊन आलो. तर इथं चालली होती माझी मम्मीनी हे लाडूचं सारण बनवून आणलं होतं. आम्ही दामट्यांचे लाडू करतो. तर त्याचंच हे सारण बनवलेलं होतं आणि त्याच्यात थोडीशी मला विलायची कमी वाटली म्हणून मी विलायची घालत होते. तर तीच पावडर बनवलेली आता बरणीत भरून ठेवत होते आणि थोडीशी त्या लाडवांच्यात टाकून ते करायचं होतं. माझ्या मावस बहिणीच्या मुलाकडे जायचं होतं. तर थोडेसे त्याला पण लाडू न्यायचे होते. तेच म्हणलं मिक्स करावा तूप आणि विलायची पावडर. थोडे त्याला न्यावा, त्याला भेटायला पण जायचं होतं आणि तसंच आम्हाला पुढे डी-मार्टला जायचं होतं. तर आता हे सगळं आवरते. तर असा म्हणजे नाही का दिवस माझा होता बिझीच होता म्हणजे कारण की बाहेर गेले, आले आणि परत हे लाडूचं मग हेच आता टाईम झाला होता 4:30. हे सगळं आवरून आम्हाला त्याला थोड्या वेळ भेटायला जायचं होतं आणि तसंच आम्ही चालत तळ्यावरनं कारण जवळ आहे ना मधून डी-मार्ट तर मग डी-मार्टला जाणार होतो. तर हे मी सगळं मिक्स करून घेतलं आणि 5-6 लाडू त्याला बांधून नेले. म्हणलं मुलं माहित नाही गोड किती खातात आणि किती नाही. म्हणून आहे ना मग त्याच्यासाठी पण लाडू आवडत घेऊन असतील ना गेली. तर एक सबस्क्राईब, लाईक्स आणि कमेंट्स करा, शेअर करा.
कसं आहे लाईक, शेअर आणि कमेंट्स केले ना, तर आपल्याला प्रोत्साहन भेटतं जो बनवतो त्याला. तर बाकी ते सगळं तर फ्रीच असतं म्हणायला. तर कमेंट्स करा आणि मला सांगा, की कसे वाटतात व्हिडिओ. याच्या अगोदर पण मी व्हिडिओ बनवत होते. मी 80 ते 84 व्हिडिओ टाकले होते या चॅनलवरती आणि म्हणजे छान चालत होते. चॅनल ग्रो होत होता. पण काही कारणास्तव मी बंद केले. तर त्याला 20-22 महिने झाले. आता व्ह्यूज कमी झालेत थोडेसे. थोडेसे नाही बऱ्यापैकी कारण दिवसाला पहिले 500-600 येत होते. कधी-कधी तर 1000 पण येत होते आणि ते व्ह्यूज आता 100च्या आतच आलेत. पण वाढतील हळू मेहनत करत राहिली तर यश नक्कीच मिळतं. तर पाहत राहा असे रोज नवीन-नवीन व्हिडिओ येतील. तर चला भेटूया उद्याच्या